जी लोक फ्लॅटमध्ये राहतात ना त्यांना असं बाहेर पाणी शिंपडून पुसावं लागतं. आता पूर्वीसारखं राहिलं नाही की सर्वजण गावामध्येच राहतात, तर गावामध्ये ही प्रथा आहे की सकाळी उठलं की अंगण झाडून मस्त पाणी शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं. असं माझ्यासारखं कोण कोण करतं नक्की कमेंट करा. मग त्यानंतर ना घरातली छोटी छोटी कामं करायला घेतली. तर पहिले इथे दूध तापवायला घेतलं मी, कारण हे एका साईडला तापत राहील तोपर्यंत आपण दुसरं काम करू शकतो. तर पटकन एका साईडला गॅसवर ठेवून दिलं मी. त्यानंतर इथे 2 दिवसा अगोदर मुंबईला गेली होती, तर तिथून गूळ घेऊन आली. आता हा गूळ ना राजस्थानचा आहे आणि आम्ही तिथलाच वापरतात, म्हणजे खातो आम्ही तिथलाच. कधी अर्जंट असं हवं असेल तरच आम्ही बाहेरचं विकत आणतो. एकदम ओरिजिनल गूळ आहे, तुम्हाला कलर बघून समजतच असेल. आता हा गूळ ना जास्त करून मी योहानसाठी यूज करते, म्हणजे लाडू वगैरे बनवायचे असतात त्यासाठी. मग योहान पण उठलाच होता, तर त्याला ना मी एक सकाळची सवय लावली आहे की उठल्यावर काय करायचं ते बघा तुम्ही. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम, समुद्रे वसने देवी, पर्वतस्तनमण्डले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्श श्रमस्मवे, वसुदेव सुवन्देवं, कौसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरु. हे ना मला रोज बोलावं लागतं, कारण तो सकाळी उठला ना की इंग्लिश हात घेऊन बसून राहतो आणि माझ्याकडे बघत राहतो. मग मला काय बोलावंच लागणार ना, आणि मग त्याला हीच सवय आहे म्हणून मग रोज बोलावं लागतं. आणि मग पटकन त्याच्यासाठी इथे एका साईडला नाश्ता बनवायला घेतला. तर हे आप्पे बनवायला घेतलेत मी इथे. आप्प्याचं पीठ मी सेल करते, तुम्हाला माहिती आहे, तर माझ्याजवळ आहे. आणि एक गोष्ट विसरून गेली की हे रात्री भिजवायचं होतं मला ताकामध्ये, पण ते विसरून गेली. तरी काही नाही, खूप छान लागत होते आणि टेस्टी पण झाले होते. तर मी त्याच्यामध्ये शिमला मिरची ॲड केलेली आहे. ते का, कारण योहानला शिमला मिरची खूप आवडते. मग त्याचकरिता मी त्याला जेव्हा पण चिला किंवा असं काय बनवते आप्पे वगैरे, तर त्यामध्ये शिमला मिरच आवर्जून टाकते. आणि ह्या आप्पेपत्राची लिंक हवी असेल ना तर मी मेन्शन केलेलं आहे, तर तुम्ही तिथून घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, आप्पेपत्र जेव्हा आपण घेतो ना तेव्हा त्याला सिझनिंग करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही विचार करत असतील की पटकन विकत घेतला आणि दुसऱ्या दिवशी आप्पे काढायला घेतले आणि निघाले, तर असं नाही होत. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित त्याला सिझनिंग करावं लागेल. मग त्यानंतरच त्यामध्ये आप्पे बनतील आणि व्यवस्थित असे निघतील, कारण कास्ट आयरन आहे ना म्हणून. आणि इथे मस्त माझे आप्पे पण रेडी होते. आणि योहानला ना दही आवडते, म्हणजे कुठल्याही पदार्थासोबत, त्यासाठी मी त्याला दही दिली. चला तर मग बाय.